महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथक म्हणजेच एटीएसनं राज्यात आज मोठ्या छापेमाऱ्या केल्या। यात यवतमाळ जिल्ह्यात 14 ठिकाणी तर अहिल्यानगर जिल्ह्यात 60 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। काही तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सक्रिय करण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होतोय। बघूयात। राज्यात 21 ठिकाणी एटीएसची छापेमारी, पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी कारवाई, नगर जिल्ह्यात 7 ठिकाणी एटीएसची शोध मोहीम। महाशिवरात्रीचा दिवस गाजला तो राज्यात 2 जिल्ह्यात एटीएसनं टाकलेल्या छापेमारीमुळे। विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि उमरखेड तालुक्यात एटीएसनं 14 ठिकाणी छापे घातले। यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथकं या छाप्यात सहभागी होती। एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे। दहशतवादी संघटनांशी संबंधांबाबत या छाप्यात चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यात दहशत विरोधी पथकाकडून मोठी सर्च कारवाई सुरू करण्यात आली आहे। एटीएस पथकाने पुसद उमरखेड शहरासह 14 ठिकाणी एकाच वेळी सर्च ऑपरेशन राबविले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही संशयित व्यक्ती दहशतवादी संघटनाच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये माजी सिमी कार्यकर्त्यांशी संबंधित ठिकाणचाही समावेश असल्याची चर्चा आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यातही एटीएसनं कारवाई केली आहे। नगरमधील मुकुंदनगर भागात 7 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। या छाप्यात काही जणांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात मध्यरात्री दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करत कारवाई केली। या कारवाईमध्ये अनेकांच्या चौकशा केल्या असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे। खरं तर ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केलेली आहे। सर्च वॉरंटसह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने 10 ते 15 जणांच्या घरावरती ही छापेमारी करण्यात आलेली आहे। या छापेमारीत कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे। मात्र काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। दहशतवादी स्लीपर सेलबाबत ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे। काही तरुण दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याची माहिती आहे। या तरुणांना सक्रिय करण्यासाठी दहशतवादी संघटनांचे प्रयत्न आहेत। स्लीपर सेल ऍक्टिव्ह करण्यासाठी दहशतवादी संघटना कार्यरत। दहशतवादी कारवायांबाबत माहिती असल्यानं एटीएस सक्रिय। मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर पाठोपाठ आता विदर्भातही दहशतवादी संघटना सक्रिय आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातही दहशतवादी स्लीपर सक्रिय असल्याचा संशय आहे। ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आली आहे। एटीएसच्या या कारवाईत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचीही शक्यता आहे। एटीएसच्या या कारवाईचा उलगडा येत्या काही दिवसांत होईल अशी शक्यताही वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।